विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एक वार स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो चॅप्टर स्टार्ट केला होता, चॅप्टर नंबर 3 ओके, अंकगणित श्रेणी, याचा सराव संच 3.2 हा संपूर्ण बघणार आहोत। या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण सराव संच 3.2 संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, संपूर्ण सराव संच 3.2 मधील ओके प्रश्न क्रमांक 1 काय सांगतोय, खाली दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा। ओके, हे जी अंकगणित श्रेणी आहे त्याच्यावरून आपल्याला चौकटीमध्ये योग्य संख्या लिहायच्या आहेत। मग असे 4 प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 1 मध्ये, त्यापैकी फक्त पहिलाच मी सोडून देणार आहे, कारण की हे खूप सोपे प्रश्न आहेत, ते तुम्हाला देखील येऊ शकतात, त्यामुळे मी पहिला सोडवतो, बाकीचे 3 तुम्हाला होमवर्क मध्ये सोडवायचे आहेत। ओके, या ठिकाणी बघा, ए म्हणजे पहिलं पद असते, ओके, T1 म्हणजे देखील पहिलं पद असते आणि T3 म्हणजे तिसरं पद असते। ओके, मग काय करायचंय आपल्याला, ए म्हणजे किती आहे बघा, पहिलं पद किती आहे 1, त्यानंतर T1 म्हणजे ओके पहिलं पद 1, T3 म्हणजे तिसरं पद 1 2 3, तिसरं पद किती आहे बघा या ठिकाणी 15। ओके, त्यानंतर पुढे काय करायचं आहे, T2 वजा T1, T2 ची व्हॅल्यू आता या ठिकाणी T2 लिहायचं राहिले बहुतेक। ओके, T2 म्हणजे कोण आहे बघा, हा T1 आहे, हा T2 आहे, हा T3 आहे आणि हा T4 आहे। मग T2 किती आहे आपला, तर T2 आहे 8 वजा T1 किती आहे 1, 8तून 1 गेला तर किती राहिला 7। त्यानंतर बघा T3 किती आहे आपला 15 वजा T2 किती आहे आपला 8, 15तून 8 गेला तर किती राहिला आपला परत 7। ओके, मग हा जो राहिलाय त्याला म्हणतो आपण सामान्य फरक, त्याला आपण D ने दर्शवतो, म्हणजे D ची व्हॅल्यू आपली 7 आली। ओके, अशा प्रकारे बाकीचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे। आता पुढील जे प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 2 पासून, ते हा जो टॉपिक मी या ठिकाणी लिहिलाय त्याच्यावरती आधारित आहे। ओके, तो टॉपिक काय बघा, अंकगणित श्रेणीचं यनोपद। ओके, यनोपद म्हणजे काय, जर अंकगणित श्रेणीचं तुम्हाला 20वे पद, 30वे पद, 40वे पद जर शोधायचं असेल तर त्या ठिकाणी या फॉर्म्युलाचा यूज होणार आहे तुम्हाला। कसं बघा, तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d। ओके, या ठिकाणी a ची जी व्हॅल्यू म्हणजे a म्हणजे पहिलं पद असते, n म्हणजे शेवटलं पद असते आणि d म्हणजे सामान्य फरक असते। फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ मी जर तुम्हाला म्हटलं 2 4 6 8 ही एक अंकगणित श्रेणी आहे, या अंकगणित श्रेणीचे 40वे पद काढा, 40वे पद कोणते। आता मला सांगा, मी जर तुम्हाला म्हटलं या अंकगणित श्रेणीचं पहिलं पद काय, तर तुम्ही 2 म्हणाल। मी जर म्हटलं दुसरं पद काय, तर तुम्ही म्हणणार 4, तिसरं 6 आणि चौथं 8 म्हणणार, पण 40वे पद तुम्हाला सांगता येणार नाही। मग आपण काय करू शकतो, या फॉर्म्युलेची मदत घेऊ शकतो, म्हणजे या सूत्राची मदत घेऊ शकतो। ओके, कसं, तर उत्तरामध्ये सर्वप्रथम आपल्याला ए लिहायचं आहे। ए म्हणजे बघा पहिलं पद किती आहे 2, त्यानंतर सामान्य फरक डी, सामान्य फरक कसा काढायचा मी मागील लेक्चर मध्ये सांगितलं। ओके, दुसऱ्यातून पहिला वजा करायचा, 4तून पहिला 2 वजा करायचा, 4तून 2 गेले 2। त्यानंतर बघा शेवटलं पद म्हणजे काय, जितकं पद काढायचं तो आपला n असतो। मग या ठिकाणी सांगितलं 40वे पद काढा, म्हणजे आपलं n आहे 40। ओके, आता सूत्र घेऊया, Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d। n ची व्हॅल्यू बघा 40 बरोबर a किती आहे आपला 2 अधिक n किती आहे आपला 40 वजा 1 आणि गुणिले d बघा या ठिकाणी 2 आहे। ओके, मग ती 40 बरोबर 2 तासाच अधिक 40 मधून 1 गेला 39 आणि गुणिले 2, ती 40 बरोबर 2 तासाच ठेवायचा आणि अधिक गुणाकार करायचा आहे। गुणाकार बघा 39 गुणिले 2 किती होतो, 92 18, आजचा 1 32 6 आणि 7, 39 जुने 78 होतो, म्हणजे टी 40 बरोबर 2 आणि 78 किती होतात 80। ओके, म्हणजे या अंकगणित श्रेणीचं 40वे पद हे 80 असेल। जरी हे तुम्हाला समजलं नसेल, म्हणजे एक्झाम्पल मी सोडवलेलं, तरी पुढच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हा जो फॉर्म्युला एकदम क्लिअर होणार आहे। ओके, मग आपण काय करूया, 1 नंबरचं एक्झाम्पल सोडवलंय, आता 2 पासून पुढचे एक्झाम्पल बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे। प्रश्न क्रमांक 2 बघा काय सांगतोय, खालील क्रमिका अंकगणित श्रेणी आहे का ते ठरवा आणि असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा। ओके, सराव संच 3.1 मध्ये मी तुम्हाला शिकवलं की जी क्रमिका असेल ती अंकगणित श्रेणी ओळखायची कशी। जर दिलेल्या क्रमिकेमधील प्रत्येक 2 क्रमांकित पदांमधील फरक जर स्थिर असेल तर तिला आपण अंकगणित श्रेणी असे म्हणतो। एकदम करेक्ट आहे। ओके, जर ती असेल तर तिचं आता 20वे पद काढायचंय। मग सर्वप्रथम काय करूया, या क्रमिकेला आपण ठरवूया की ती अंकगणित श्रेणी आहे की नाही। ओके, मग कसं ठरवायचंय, हा आपला T1 आहे बघा वजा 12, हा T2 वजा 5, त्यानंतर T3 बरोबर 2, 1 2 3 4 5 6 7। ओके, T3 बरोबर 2, T4 बरोबर 9,
T5 बरोबर 16, त्यानंतर T6 बरोबर 1 2 3 4 5 एकदम करेक्ट आहे 23 आणि T7 बरोबर 30. मग आपण काय करूया, सामान्य फरक आधी शोधूया. जर तो सारखा असेल तर ही जी क्रमिका आहे ती अंकगणित श्रेणी असणार आहे. मग फरक कसा शोधायचा, दुसऱ्यातून पहिला वजा करायचा, तिसऱ्यातून दुसरा वजा करायचा असतो, ओके, चौथ्यातून तिसरा वजा करायचा असतो, त्यानंतर पाचव्यातून चौथा वजा करायचा असतो, त्यानंतर सहाव्यामधून पाचवा वजा करायचा असतो आणि सातव्यामधून सहावा वजा करायचा असतो. आता काही विद्यार्थी जे नवीन असतील आणि जे व्हिडिओ बघत असतील ते म्हणतील तुम्ही हे कसं काय घेतलं, ओके, तर त्यासाठी तुम्हाला सराव संच 3.1 चा व्हिडिओ बघावा लागेल, म्हणजे मागचे व्हिडिओ बघावा लागेल, तर तुम्हाला हे सर्व समजून जाईल. ओके, दुसऱ्यातून पहिला, तिसऱ्यातून दुसरा, चौथ्यातून तिसरा, या प्रकारे आपण फरक काढत असतो. 2 नंबरचं पद बघा काय आहे, T2 वजा 5, मध्ये साईन कोणतं आहे, वजा, आणि हा T1 देखील वजा 12 आहे, हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल आणि 12. ओके, या ठिकाणी दोघांची चिन्ह वेगळे आहेत, 5चं वजा आहे, 12चा अधिक आहे, म्हणजे यांची वजाबाकी होईल. 12तून 5 गेला तर 7, 5तून 12 जात नाही ना, मग 12तून 5 गेलं तर 7, आणि 12 मोठा आहे म्हणून याला प्लस येईल. ओके, प्लस नाही दिला तरी चालतंय. T3 किती आहे बघा 2, ओके, मध्ये साईन मायनस. T2 किती आहे बघा वजा 5, मायनस आणि मायनस म्हणजे वजा वजा अधिक, अधिक 5, 2 आणि 5 झाला 7. T4 किती आहे बघा 9, मध्ये साईन वजा. T3 किती आहे 2, 9तून 2 गेला तर 7. ओके, T5 किती आहे बघा 16, वजा. T4 किती आहे 9, 16तून 9 गेला तर परत 7. त्यानंतर बघा T6 किती आहे, T7 23, वजा, वजा आहे मध्ये T5 किती आहे 16, 23 मधून 16 गेले तर परत येतात 7. त्यानंतर बघा T7 किती आहे, T7 आहे 30, वजा T6 किती आहे 23. ओके, 30 मधून 23 गेले तर परत आले 7. ओके, तुम्ही जर बघितलं तर सर्व जो फरक आहे तो सारखा भेटलाय, म्हणजे D ची व्हॅल्यू 7 आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, ही क्रमिका अंकगणिती श्रेणी. ओके, मी हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय, अंकगणिती श्रेणी आहे. ही जी क्रमिका आहे ती अंकगणिती श्रेणी आहे. मग पुढे काय करायचं आहे, जर असेल, आपण ठरवलं ती आहे, मग जर असेल तर त्या श्रेणीचं 20वं पद आपल्याला काढायचंय. मग पद काढण्याचा फॉर्म्युला आत्ताच मी तुम्हाला सांगितला, काय असतोय, Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले t. ओके, पण त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे ते आधी घेऊया. आपल्याला a ची गरज आहे, a ची गरज, a किती आहे, a म्हणजे पहिलं पद वजा 12. त्यानंतर आपल्याला d ची गरज आहे, d किती आहे आपला 7 आहे, ओके 7. आणि त्यानंतर किती नंबरचं पद काढायचं तो आपला n असतो. मग आपल्याला किती नंबरचं पद काढायचं, 20 नंबरचं, म्हणजे आपला n आहे 20. फॉर्म्युला लिहूया, आपला Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले t, म्हणून n किती आहे 20. ओके, हे झालं 20वं पद बरोबर. a किती आहे आपला वजा 12 अधिक n च्या जागी n टाकूया 20 वजा 1 आणि गुणिले d किती आहे आपला 7. ओके, आणि सोडूया, इतकं सोपं आहे. T20 बरोबर वजा 12, T20 बरोबर वजा 12 अधिक 20तून 1 गेला 19 आणि गुणिले किती आहे बघा 7, म्हणून T20 बरोबर वजा 12 तासाच अधिक 19चा गुणाकार 7 सोबत, 7 9 63 3 हा 6, 7 1 7 आणि 7 13, ओके 133. त्यानंतर बघा T20 बरोबर, या दोघांचे चिन्ह बघा, 12चा वजा आहे आणि 133चा अधिक आहे, दोघांचे चिन्ह वेगळे आहेत, आणि जर वेगळे चिन्ह असतील तर वजाबाकी होते आपल्याला माहित आहे. मग 12 मधून 133 जातो का नाही, मग 133 मधून 12 कमी करू, 133 मधून 12 जर कमी केलं तर 121 येतो, बरोबर आहे ना, 3 आणि 9, ओके 121 राहिला. 133 मोठा आहे म्हटल्यानंतर प्लस. ओके, म्हणजे या अंकगणित श्रेणीचं 20वं पद किती आलंय, म्हणजे आपण जर 20व्या पदापर्यंत गेलो तर 121 येईल. मग आपण शेवटी उत्तर कसं लिहायचंय, या अंकगणित श्रेणीचे 20वे पद 121 आहे. ओके, अशाच प्रकारे आपल्याला पुढचे देखील प्रश्न सोडवायचे आहेत, अगदी असेच. ओके, मग आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणतोय, दिलेली अंकगणित श्रेणी 12 16 20 आणि 24 आहे, तर या श्रेणीचे 24वे पद काढा. ओके, ही जी श्रेणी आहे हिचं आपल्याला 24वं पद काढायचं, सेम फॉर्म्युला यूज करायचं आहे. सर्वप्रथम आपण श्रेणी लिहून घेऊया, 12 त्यानंतर 16 20 आणि 24. ओके, आणि पुढे चालू आहे. या ठिकाणी पहिलं पद बघा काय भेटतंय 12. ओके, त्यानंतर बघा सामान्य फरक काय भेटतोय, 1 नंबर पहिलं पद काढायचंय,
मग सामान्य फरक दुसऱ्यातून पहिला वजा करायचा आहे. ओके, 16 मधून 12 वजा करायचा आहे, किती आला 4. आणि त्यानंतर आपला जो n असतो तो असतो किती नंबरचं पद काढायचंय. या ठिकाणी 24 नंबरचं पद काढायचंय म्हणजे n 24 आहे. ओके, आणि फॉर्म्युला यूज करायचंय tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि गुणिले d. tn यांच्या जागी किती टाकायचंय 24 बरोबर a किती आहे आपला 12 अधिक n किती आहे बघा आपला 24 वजा 1 आणि गुणिले d किती आहे 4. d ची व्हॅल्यू 4. टी 24 बरोबर 12 अधिक 24 मधून 1 गेला तर 23 गुणिले 4. टी 24 बरोबर 12 तासाच अधिक गुणाकार करायचंय. मग करूया बघा 4 त्रिक 12 हातचाला 1 4 दुने 8 आणि 1 9. ओके, 23 चौक 92 होतात. मग टी 24 बरोबर 12 आणि 92 किती होतात बघा 2 आणि 2 4 त्यानंतर 9 आणि 1 10 104. ओके, म्हणजे या अंकगणिती श्रेणीचं ही जी अंकगणिती श्रेणी होतं तिची जी 24व पद आहे बघा ते 104 आहे. मग आपण लिहूया. ओके, या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद 104 आहे. ओके, या ठिकाणी उत्तर संपलंय. अशा प्रकारचा 2 मार्कांसाठी एक फिक्स क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. जर तुम्ही आज एक करून ठेवलं तर तुमचे 2 मार्क फिक्स म्हणून समजा. ओके, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. प्रश्न क्रमांक 4 बघा काय आहे. ओके, अगदी असाच आहे. खालील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. 19वे पद काढायचंय. मग सर्वप्रथम अंकगणित श्रेणी लिहूया 7 13 19 आणि 25. ओके, त्यानंतर बघा पहिलं पद किती आहे आपलं 7. त्यानंतर सामान्य फरक किती आहे बघा 13 तून 7 वजा करायचा तो आहे बघा 13 तून 7 गेले तर 6. आणि त्यानंतर n किती आहे आपला. ओके, जितक्या नंबरचं पद आपल्याला काढायचं तो आपला n. ओके, 19वे पद काढायचं n आपला 19. आता फॉर्म्युला यूज करूया. tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 आणि गुणिले d. tn यांची व्हॅल्यू किती आहे बघा 19. याचा अर्थ होतो 19वे पद बरोबर a किती आहे बघा 7 अधिक n किती आहे 19 वजा 1 आणि गुणिले d किती आहे 6. ओके, टी 19 बरोबर 7 अधिक 19 मधून 1 गेला 18 आणि गुणिले 6. टी 19 बरोबर 7 तासच ठेवायचा आधी हा गुणाकार करायचा. 18 सक किती होतात. ओके, बघूया 6 8 48 हातचाला 1 त्यानंतर 6 1 6 आणि 1 किती बघा 6 1 6 6 आणि 1 7. ओके, 18 सक किती होतात. ओके, या ठिकाणी काहीतरी चुकलं आपण परत एकदा करूया. ओके, परत एकदा करूया. अधिक 6 8 48 हातचे आले 4. ओके, हातचे 4 आले होते मी 1 घेतला होता. 6 1 6 आणि 4 10 18 सक 108 होतात. टी 19 बरोबर 7 आणि 108 किती होतात 115. हे जे एक्झाम्पल आहे बघा ते इम्पॉर्टंट आहे आणि पेपरला याच्या आधी 2दा येऊन गेलेला आहे. ओके, बोर्डाच्या पेपरला म्हणजे टी 19 बरोबर किती आला 115. मग आपण काय म्हणू शकतो या अंकगणित श्रेणीचे 19वे पद 115 आहे. ओके, इतकंच करायचंय. आपले 2 मार्क फिक्स. ओके, आता वळूया पुढच्या प्रश्नांकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 बघा काय सांगतोय. खालील अंकगणित श्रेणीचे 27वे पद काढा. ही जी खालील अंकगणित श्रेणी आहे बघा हिचं 27वे पद आपल्याला काढायचंय. ओके, मग अगदी त्या स्टेप करायच्या. सर्वप्रथम पहिलं पद काढूया. ओके, किती आहे ते 9. मग सामान्य फरक काढू. ओके, सामान्य फरक कसा काढायचा बघा दुसऱ्यातून पहिला वजा करायचंय म्हणजे 4तून 9 वजा करायचे. आता विद्यार्थी काय करतात या ठिकाणी 9 मोठा दिसतोय ना, मग 9तून 4 वजा करतात आणि त्या ठिकाणी चुकतात. ओके, दुसऱ्यातूनच पहिलं वजा करायचंय मग दुसरा लहान असो किंवा मोठा असो. ओके, मग 4तून 9 जातो का नाही. मग 9तून 4 वजा करा 5 आणि 9 मोठा आहे म्हणून त्याचा साईन कोणता येईल मायनस. त्यानंतर n बरोबर n मध्ये किती पद काढायचंय 27वा. ओके, मग यूज करूया फॉर्म्युला. tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे बघा आपला n आहे 27 बरोबर a किती आहे 9 अधिक n किती आहे 27 वजा 1 आणि गुणिले d किती आहे बघा वजा 5. ओके, टी 27 बरोबर 9 तासाच अधिक 27 मधून 1 गेला किती आला 26 गुणिले वजा 5. टी 27 बरोबर 9 तासाच अधिक वजा किती होणार बघा या दोघांचा गुणाकार करायचा आहे. अधिकचा आणि वजाचा गुणाकार नेहमी वजा असतो. प्लस मायनस मायनस असते. ओके, आणि 26चा गुणाकार 5 सोबत करायचा आहे. 5 सक 30 हातचे आले 3 5 दुने 10 10 आणि 3 13. टी 27 बरोबर 9तून 130 जातात का नाही. मग 130 मधून 9 वजा करा 121 आणि 130 मोठा आहे म्हणून याचं चिन्ह कोणते येईल मायनस. ओके, मग काय लिहू शकता तुम्ही या अंकगणित श्रेणीचं 27वे पद वजा 121 आहे हे तुम्ही लिहायचंय. ओके, आता जाऊया प्रश्न क्रमांक 6 कडे.
हा जो प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, हा पेपरला 3 मार्कांसाठी याआधी पडलेला आहे. ओके, थोडासा वेगळा प्रश्न आहे, सोडवायचा याच प्रकारे. ओके, फक्त थोडीशी ट्रिक वेगळी आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी चुकतात आणि असे प्रश्न जर आले तर घाबरून जातात. बघा, मी जे सांगतोय तेच करायचंय तुम्हाला. काय करायचंय, प्रश्न काय म्हटलंय बघा आधी, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. ओके, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात नैसर्गिक संख्या ज्या 1 पासून सुरू होतात आणि त्या पण कोणत्या पाहिजे आपल्याला, 1 अंकी नाही. 1 ते 9 पर्यंत 1 अंकी आहेत, 10 ते 99 पर्यंत 2 अंकी आहेत आणि 100 पासून 999 पर्यंत 3 अंकी आहेत. तर आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये देखील 5 ने भाग जाणाऱ्या पाहिजेत. मग एक कसोटी तुमच्या लक्षात पाहिजे, 5 ने भाग जायचा असेल तर त्या संख्येच्या शेवटी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. ओके, मग आपण काय करूया, 3 अंकी नैसर्गिक संख्या सुरू करून होता 100 पासून. मग 100 जर बघितला तर 100 ला 5 ने भाग जातो का, जातो. ओके, आपण आधी अंकगणित श्रेणी तयार करून घेऊ. 100 ला 5 ने भाग जातो, मग 100 नंतर 105 आहे, मग त्याच्यानंतर 110 आहे. असं करत करत गेलं तर शेवटची संख्या 999 आहे. पण 999 ला 5 ने भाग जातो का, नाही. 999 नंतर 1000 आहे, जी 4 अंकी आहे, पण आपल्याला 3 अंकी पाहिजे. मग 999 च्या अलीकडे कोणती आहे बघा, ती आहे 995. ओके, जिला 5 ने भाग जातो आणि आपल्याला शोधायच्या अशा किती संख्या आहेत, 3 अंकी. एकदम सोपा आहे. सर्वप्रथम पहिलं पद लिहून घेऊया. अंकगणित श्रेणी लिहिली. आता पहिलं पद जे की 100 आहे, मग सामान्य फरक 105 मधून 100 वजा करायचा. 105 मधून जर 100 वजा केला तर तो येतो बघा डी बरोबर 5. ओके, डी बरोबर 5 आणि ए बरोबर 100. पण आता हा जो आहे 995, तो नेमका आपला कोण आहे, तो आपला एन आहे की टी एन आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर काढायचं असेल, जर आपल्याला पद काढायचं असेल तर तो आपला एन असतो आणि जर ऑलरेडी दिलेला असेल तर तो आपला टी एन असतो. या ठिकाणी बघा 27वं पद काढायचं होतं, तो आपला एन होता. ओके, पण या ठिकाणी ऑलरेडी 995 आलेला आहे, मग तो आपला टी एन आहे. ओके, म्हणजे 995 हा टी एन आहे, 995 हा टी एन आहे आणि फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, इथंच उत्तर आपलं संपून जाईल. टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. टी एन ची व्हॅल्यू किती आहे, 995 बरोबर ए किती आहे, 100 अधिक एन किती आहे बघा, एन माहित नाही, तोच काढायचा आहे, वजा 1 गुणिले डी किती आहे, 5. 995 तसाच बरोबर 100 देखील तसाच अधिक या दोघांचा गुणाकार. आधी बेरीज कधीच नाही करायची, आधी गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार करूया. 5 एक 5 एन, त्यानंतर 5 एक 5 आणि बघा वजा आणि अधिकचा गुणाकार वजा. त्यानंतर बघा 995 देखील तसाच बरोबर, हा 100 आणि वजा 5, 100 मधून वजा 5 गेला तर राहिला 95 अधिक 5 एन तसाच. हे दोघं बघा सारखे दिसतात. सारखे म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये क्रिया होऊ शकते. मग 95 आपण अलीकडे घेऊ. 995 तसाच, हा अधिक इकडे आला तर वजा होईल. हा अधिक आहे, दिसत नाही म्हटल्यानंतर इकडे आला तर वजा झाला. बरोबरच्या पलीकडे 5 एन. 995 मधून 95 गेले तर राहिले 900. 900 बरोबर 5 एन. आपल्याला फक्त एन काढायचंय. ओके, आपल्याला जर फक्त एन काढायचं तर 5 आणि एन मध्ये गुणाकार आहे. मग तो 5 जर तिकडे गुणाकार करतो तर इकडे त्यांनी भागाकार करेल, म्हणजे 900 आणि भागिलेला 5 आणि बरोबरच्या पलीकडे राहिला एन. 5च्या पाड्यात 9 आहे का, नाही. मग त्याच्या जवळची संख्या कोण आहे, 5 एक 5. नावातून 5 गेले तर किती उरले, 4. त्या 4 वरती पुढची संख्या घ्या 0. या 5च्या पाड्यात 40 आहे का, आहे. 5 8 40 आणि 0 तसंच देऊन टाका, म्हणजे एन बरोबर किती आला, 180. ओके, आपल्याला काढायचं होतं 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत. तर तुमचं उत्तर आलं पाहिजे 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या एकूण 180 संख्या आहेत. ओके, जर समजलं नसेल तर व्हिडिओ रिपीट करून बघा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. हा जो प्रश्न क्रमांक 7 आहे, अनेक विद्यार्थ्यांना अवघड जातो. आज मी एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवणार आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे. एका अंकगणित श्रेणीचे 11वे पद 16 आणि 21वे पद 29 आहे, तर अंकगणित श्रेणीचे 41वे पद काढा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस अशा कंडिशन दिलेल्या असतील, इतकं पद इतकं आहे आणि हे पद इतकं आहे, त्यावेळेस काय करायचं, सर्वप्रथम आपण समीकरणाच्या रूपात मांडणी करून घ्यायची. या ठिकाणी म्हटलंय 11वे पद 16 आहे. ओके, मग 11वे पद म्हणजे काय, तर T11 बरोबर आहे. पहिलं पद म्हणजे T1, दुसरं पद म्हणजे T2, 5वं पद म्हणजे T5, तसं 11वं पद म्हणजे T11 आणि या 11व्या पदाची किंमत किती आहे बघा, 16. ओके, तर आणि त्यानंतर काय म्हटलंय पुढं, आणि 21वे पद म्हणजे T21 हे किती आहे बघा, तर 29 आहे.
21वें पद 29 आहे. मग काय करायचं, सर्वप्रथम याचं एक समीकरण तयार करून घ्यायचं आणि याचं एक समीकरण तयार करून घ्यायचं. बघा कसं, या ठिकाणी n ची व्हॅल्यू किती आहे बघा, T11 साठी. ओके, हा जो असतो बघा आपला फॉर्म्युला Tn चा असतो, हा जो बेसला असतो तो आपला n असतो. मग n ची व्हॅल्यू किती आहे बघा 11. त्यानंतर या ठिकाणी n ची व्हॅल्यू जर बघितली, ओके, तर बघा n ची व्हॅल्यू 21. ओके, आपण फॉर्म्युला यूज करून टाकू आपला. Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. ओके, n ची व्हॅल्यू किती आहे बघा आपली 11 बरोबर a अधिक n किती आहे 11 वजा 1 आणि गुणिले d. ओके, T11 बघा, T11 ची व्हॅल्यू 16 आहे, टाकली बरोबर a तसाच 11तून 1 गेला 10. ओके, 10 गुणिले d 10d, हे झालं समीकरण नंबर 1. त्यानंतर या ठिकाणी देखील सेम फॉर्म्युला Tn बरोबर a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले d. n किती आहे आपलं या ठिकाणी 21 बरोबर a अधिक n किती आहे बघा 21 वजा 1 आणि गुणिले d. या ठिकाणी बघा T21 ची व्हॅल्यू 29 आहे, 29 बरोबर a अधिक 21 मधून 1 गेला 20 आणि 20 गुणिले d 20d. ओके, हे समीकरण नंबर 2. बघा हे एक समीकरण भेटलंय, हे एक समीकरण भेटलंय. आपण चॅप्टर नंबर 1 पाहिलेला आहे, दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके, त्यानुसार आता सोडवायचंय. या ठिकाणी तुम्हाला a दिसतो, या ठिकाणी a दिसतो. आपण समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करूया. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू, यांची वजाबाकी करूया. ओके, चला करूया. 1 नंबरचं समीकरण लिहूया, 16 बरोबर a अधिक 10d आणि त्याच्या खाली दुसरं समीकरण 29 बरोबर a अधिक 20d. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये शिकवलं असेल, ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो किंवा बेरीज करतो त्यावेळेस ही जी क्रिया आपण करतो त्या क्रियेच्या चिन्हाने खालच्या समीकरणाला गुणायचं असतं. मग ओके, मग वजाबाकीचं चिन्ह कोणतं आहे, मायनस. मग मायनसने खाली गुणूया. जर मायनसने आपण गुणलं तर मायनस मध्ये इतका पॉवर असतो की ते साईन चेंज करतो. ओके, या ठिकाणी मायनस होईल, या ठिकाणी मायनस, या ठिकाणी मायनस. ए मधून ए गेला. ओके, 16तून 19 जातो का, नाही. 29 मधून 16 करूया. 9तून 6 गेला 3, 2तून 1 गेला 1 आणि 29 मोठा आहे म्हणून मायनस बरोबर. ओके, या ठिकाणी बघा 20चं नवीन साईन मायनस आहे आणि 10चा अधिक आहे. अधिक आणि वजा हे दोघांचे वेगळे आहेत म्हणजे वजाबाकी होईल. 10तून 20 जातो का, नाही. 20तून 10 गेला तर 10 आणि सोबत d. 20 मोठा आहे म्हणून मायनस, हा पण मायनस, तो पण मायनस. मग येणार उत्तर प्लस मध्ये येईल म्हणजे 13 बरोबर 10d. ओके, मग बघा आपल्याला 13, 10 आणि d मध्ये गुणाकार आहे. 10 जर बरोबरच्या अलीकडे आलं तर भागाकार होईल बरोबर t. ओके, भागाकारामध्ये एक शून्य असलेली संख्या आहे म्हटल्यानंतर पॉईंट 1 घर माग येईल. ओके, या ठिकाणी पॉईंट 1 घर माग. ओके, म्हणजे काय 1.3, d बरोबर किती येईल 1.3. ओके, जर हे समजलं असेल तर साईडला भागाकार करायचं. ओके, कसं भागाकार करायचं बघा, 10 आणि 13ला भागायचंय. ओके, 10 आणि 13ला भागायचं तर 10च्या पाड्यात 13 नाही, मग त्याच्या जवळ कोण आहे, 10 1 10. 13तून 10 गेले उरले 3. ओके, 10च्या पाड्यात 3 नाही, मग 0 आन्सर मध्ये पॉईंट. ओके, 10 व्यतिरिक्त 30 म्हणजे उत्तर किती आलं परत एकदा 1.3. ओके, त्याचप्रमाणे तुम्ही जर असं केलं, खाली जितके शून्य असेल तितके पॉईंट मागे तरी उत्तर येते. ओके, डी आपला आला. आपल्याला आता ए काढायचंय. का बरं ए काढायचंय, आपल्याला सांगितलं 41वं पद काढ. ओके, आपल्याला सांगितलं 41वं पद काढ. जर 41वं पद आपल्याला काढायचं तर आपल्याला डी ची आणि ए ची गरज आहे आणि एन ची देखील गरज आहे. एन माहिती आहे आपल्याला 41वं काढायचं. ओके, पण आपल्याला डी माहित नव्हता, डी काढला. आता डी चा यूज करून आपण समीकरण 1 मध्ये ए काढूया. ओके, डी बरोबर 1.3 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय बघा, 16 बरोबर ए अधिक 10चा गुणाकार डी सोबत, 10चा गुणाकार डी सोबत, डी किती आलाय 1.3. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा की भागाकारामध्ये जर शून्य असेल तर पॉईंट मागे येतो, गुणाकारामध्ये शून्य असेल तर पॉईंट पुढे जातो. ओके, इथं एक शून्य आहे आणि 1.3 सोबत गुणाकार, पॉईंट पुढे जाईल. ओके, म्हणजे तो 13 होईल. 16 तसंच 13 जर इकडे आला तर वजा बरोबर ए. 16तून 13 गेला तर 3 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली 3. ओके, आता काढूया आपण आपलं 41वं पद. मग या ठिकाणी 41वें पद काढण्यासाठी ओके, फॉर्म्युला काय बघा, Tn बरोबर ए अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी.
ओके, काय केलं आपण आधी 11 पद 16 सांगितलं होतं त्याचं एक इक्वेशन घेतलं, 21 पद 29 सांगितलं होतं त्याचं एक इक्वेशन घेतलं. ओके, त्यानंतर दोघांची वजाबाकी केली, डी मिळवला, डी चा यूज करून समीकरण 1 मध्ये ए मिळवला. आता डी आणि ए दोघांचा यूज करून ओके 41 पद आपण काढतोय. मग टाकूया आपल्या व्हॅल्यू टी एन किती पद काढायचं 41 म्हणजे एन आहे 41 ए अधिक ओके ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे आता की 3 अधिक एन किती आहे आपला 41 या ठिकाणी लिहूया एन बरोबर 41. ओके, पुढं वजा 1 गुणिले डी किती आहे बघा, डी आहे 1.3 टी 41 बरोबर 3 अधिक 41 मधून एक गेला 40 गुणिले 1.3 मग टी 41 बरोबर 3 तासाच अधिक 40 चा गुणाकार 3 सोबत करायचा. मग डायरेक्ट करूया, हा पॉईंट 1 मिनिट विसरूया, 13 चौक किती होतात 52 त्याच्यावरती एक 0 आणि पॉईंट किती घर मागा होता तर एक घर मागा, एक घर 52.0 म्हणजे 52 उत्तर त्याचं. ओके, मग टी 41 बरोबर 52 आणि 3 किती आहे 55 म्हणजे या अंकगणित श्रेणीचं 41व पद 55 होतं. ओके, विद्यार्थी मित्रांनो आता वळूया प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 8 बघा काय म्हणतोय, 11, 8, 5 आणि 2 या अंकगणित श्रेणीत वजा 151 ही संख्या किती पद असेल. म्हणजेच काय, एक अंकगणित श्रेणी आहे बघा 11, 8, 5 आणि 2 आणि ही चालू आहे आणि ही चालू असताना हिच्यामध्ये एक पद असं येते जे वजा 151 आहे. तर हे जे वजा 151 पद आहे ते किती नंबरला आहे हे आपल्याला काढायचं आहे. एकदम सोपं आहे. ओके, काय करूया, सर्वप्रथम आपण ए लिहूया 11, त्यानंतर डी लिहूया, डी मध्ये काय सामान्य फरक दुसऱ्यातून पहिला वजा करायचा आहे, 8तून 11 वजा करायचा आहे. 8तून 11 जातो का नाही, 11तून 8 गेलं तर किती बघा 3, 11 मोठा म्हटल्यानंतर मायनस आणि हा जो आहे बघा तो आपला एन आहे की टी एन आहे, तर तो आपला टी एन आहे कारण की तो दिलेला आहे. जर तो दिलेला नसता तो आपला एन असता. ओके, जर आपल्याला पद काढायचं असेल तर तो आपला एन असतो आणि जर ते ऑलरेडी दिलेला असेल तर तो आपला टी एन असतो. मग टी एन ची व्हॅल्यू किती आहे बघा वजा 151. ओके, आता करूया आपला फॉर्म्युला यूज. टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 गुणिले डी. टी एन किती आहे वजा 151 बरोबर ए किती आहे 11 अधिक एन किती आहे एन माहित नाही, एनच काढायचंय किती नंबरला आहे. ओके, एन वजा 1 आणि गुणिले डी किती आहे बघा वजा 3. वजा 151 ऍज इट इज बरोबर 11 तासाच अधिक गुणाकार करूया यांचा. ओके बघा 3 1 3 एन. ओके, आणि हा मायनस आणि प्लस काय होईल बघा मायनस, त्यानंतर मायनस मायनस प्लस होईल, वजा वजा अधिक आणि 3 1 3, त्यानंतर वजा 151 तासाच बरोबर 11 आणि 3 किती होतात 14 वजा 3 एन. ओके, मग काय करूया आपण, हा जो वजा 3 आहे तो इकडे घेऊ, तो मायनस इकडे आहे किती होईल प्लस आणि हा 14 तासच ठेवू आणि हा वजा 151 पलीकडे पाठवू. वजा 3 इकडे गेला घेतला प्लस झाला, हा मायनस तिकडे पाठवला तर तो देखील प्लस होईल, वजा 151 चा अधिक 151 झाला. 1 आणि 4 किती झाला 5, 5 आणि 1 किती झाला 6 आणि 1 तासच 14 आणि 151 किती आले 165. 3 एन आपल्याला एन काढायचा आहे, मग एन तासच ठेवू आणि 3 गुणाकार करतो तिकडे आणि भागाकार करूया. ओके, एन बरोबर 165. ओके, 3 भागिले आला 3 1 3 3 5 15, 16तून 15 गेले 1 उरलाय, 1 वरती 5 परत 3 5 15 म्हणजे एन बरोबर 55 आलाय. ओके, मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही उत्तर लिहू शकता या अंकगणित श्रेणीमध्ये वजा 151 हे पद 55 नंबरला असेल. ओके, 55 क्रमांकाला असेल. समजलंय. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा काय म्हटलंय, 10 पासून 250 पर्यंतच्या सुरुवात 10 पासून करायची आणि 250 पर्यंत जाऊन थांबायचं. ओके, म्हणजे 10 पण घ्यायचंय 250 पण घ्यायचंय पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांपैकी किती संख्या 4 ने विभाज्य आहे. मागे 5 ने विभाज्य आलं होतं म्हणजे 5 ने भाग जाणार आहे, आता 4 ने विभाज्य आलंय आणि लिमिट पण सेट करून दिलंय. 10 पासून जायचं 250 पर्यंत जाऊन थांबायचं. ओके, मग मला सांगा 10 पासून जर आपण सुरुवात केली आणि 250 पर्यंत घेतलं, ओके, तर 10 पासून सुरुवात करायची, 10 नंतर 11 12 13 14, पण यापैकी पण 4 ने भाग जाणारच पाहिजे. मग तुम्ही जर 4चा पाडा म्हटला तर 4 1 4 4 2 8. ओके, 4 आणि 8 हे देखील 4चे पाडे देतात, पण ते घ्यायचे का नाही, सुरुवात 10 पासून करायची. मग 10 पासून पुढे जर बघितलं तर पहिला येतो 4च्या पाड्यात 12, मग 16 अप टू कुठपर्यंत जायचंय आपल्याला 250. ओके, जर 250 तुम्ही बघितलं तर 250 ला 4 ने भाग जातो का नाही, त्याच्या अलीकडे 249 त्याला देखील जात नाही. मग त्याच्या अलीकडे कोण आहे बघा 248 ज्याला 4 ने भाग जातो.
ओके, मग काय करूया, सर्वप्रथम पहिलं पद लिहूया. ए बरोबर 12, डी बरोबर 16तून 12 गेला तर किती येतो 4. या ठिकाणी अजून देखील पद तुम्ही लिहू शकता. 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. ओके, अप टू 250. पण 250 नाही घेऊ शकत कारण की तो 4च्या पाड्यात नाही येत. मग 248 आपण घेतला. ओके, आणि मला सांगा हा जो आहे 248 तो आपला EN आहे की TN आहे. ओके, तर तो आपला TN आहे कारण की तो दिलेला आहे. TN बरोबर किती 248. म्हणजे आपल्याला या ठिकाणी देखील EN काढायचंय. म्हणजे हे आणि हे जे क्वेश्चन होता 8वा आणि 9वा हा सेम कॅटेगरीमध्ये होता. दोघांचंही उत्तर काढण्याची जी पद्धत आहे ती सारखी आहे. आता फॉर्म्युला यूज करूया. TN बरोबर A अधिक कंसामध्ये EN वजा 1 गुणिले D. TN किती आहे बघा 248 बरोबर A 12 अधिक EN तासाच वजा 1 आणि गुणिले D किती आहे 4. 248 तासाच बरोबर 12 देखील तासाच अधिक 4 1 4 N वजा 4 1 4. 248 देखील तासाच बरोबर 12 ने ओके 12तून 4 गेला तर किती राहतो 8 अधिक 4 N तासाच 248 तासाच 8 इकडे आल्यानंतर मायनस होईल बरोबर 4 N. 248 मधून 8 गेले 240 बरोबर 4 N. आपल्याला फक्त N काढायचं आहे. मग 240 तसंच ठेवूया. 4 इकडे येताना काय करेल भागाकार बरोबर N. 4 1 4 4 7 24 आणि 0 0 म्हणजे N बरोबर किती आलाय आपला 60. जर N बरोबर आपला 60 आलाय म्हणजेच काय आपल्याला काढायचं काय होतं 4 ने भाग जाणाऱ्या किती संख्या असतील तर 4 ने भाग जाणाऱ्या 10 पासून 250 पर्यंत 60 संख्या असतील. ओके, आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे जो सराव संच 3.2 मधील शेवटचा प्रश्न आहे. सराव संच 3.2 मधील 10वा प्रश्न बघा. एका अंकगणित श्रेणीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे तर सामान्य फरक काढा. ओके, तुम्हाला मी सांगितलं अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये काय करायचंय. सर्वप्रथम काय म्हटलंय बघा 17वे पद म्हणजे T17. ओके, त्यानंतर बघा 17वे पद 10व्या पदापेक्षा. ओके, मग काय करू आपण आधी T17 साठी एक फॉर्म्युला तयार करू आपला. ओके, T17 साठी मला सांगा TN चा फॉर्म्युला असतो पण N च्या जागी किती दिसतो 17 म्हणजे इथे N ची व्हॅल्यू 17 आहे. ओके, मग फॉर्म्युला यूज करू. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. TN किती आहे बघा N किती आहे 17 बरोबर A माहित नाही अधिक N किती आहे 17 वजा 1 आणि गुणिले D तो देखील माहित नाही तोच काढायचा आहे. T17 बरोबर A तासाच अधिक 17तून 1 गेला 16 गुणिले D 16D. ओके, हा झाला आपला T17. ओके, हे समीकरण 1 झालं. त्यानंतर पुढे काय करायचंय हे जे 17वे पद आहे ते 10व्या पदापेक्षा म्हणजे 10वं पद देखील आलं. मग 10वं पद देखील काढून घेऊया. 10वं पद म्हणजे T10 साठी. ओके, मला सांगा T10 साठी T17 साठी N 17 होता. T10 साठी N किती असेल 10. फॉर्म्युला यूज करूया. TN बरोबर A अधिक कंसामध्ये N वजा 1 गुणिले D. N किती आहे 10 बरोबर A अधिक 10 वजा 1 आणि गुणिले D म्हणजे T10 बरोबर A अधिक 10तून 1 गेला 9 गुणिले D 9D. ओके, समीकरण किती 2. ओके, काय म्हटलंय 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. ओके, आता अटीनुसार जाऊया. अटीनुसार आपण काय केलंय 17वं पद काढलंय 10वं पद काढलंय. आता कंडिशन काय सांगते हे जे 17वं पद आहे म्हणजे हा जो T17 आहे तो 10व्या पदापेक्षा म्हणजे T10 पेक्षा कितीने जास्त आहे बघा 7 ने जास्त म्हणजे अधिक 7 आहे. ओके, मग फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात आपल्याला म्हणजे टाकायच्यात. आन्सर आपलं झालंय. T17 किती आहे बघा A अधिक 16D बरोबर T10 किती आहे बघा आपला A अधिक 9D आणि अधिक किती आहे 7. ओके, इथं A ला A काय झालं कट कारण की हा प्लस आहे तिकडे आला तर मायनस होईल. तो प्लस आहे इकडे आला तर मायनस होईल म्हणजे A मधून A जाईल. हा 16D तसाच आहे. हा 9D जर इकडे आला तर प्लसचा होईल मायनस आणि बरोबरच्या पलीकडे 7. 16D मधून 9D गेला तर 7D बरोबर 7. आपल्याला फक्त D काढायचा आहे म्हणजे D बरोबर 7 तासाच हा 7 तिकडे भागिलेला गेला 7 1 7 म्हणजे D बरोबर किती आला 1. ओके, म्हणजे आपल्याला सामान्य फरक काढायचा होता तो आपण काढलाय तर सामान्य फरक आलाय आपला 1. अशा प्रकारे आपण सराव संच 3.2 हा संपूर्ण संपवलेला आहे. ओके, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.